शिरोळ येथे भाजप उमेदवार चंद्रकांत होरे यांची प्रचार फेरी। आंबुलगा बुद्रुक जिल्हा परिषद गटात भाजपचा जोरदार प्रचार। लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पार्टीचा प्रचार जोरात सुरू आहे। याच अनुषंगाने निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत होरे व पंचायत समिती गणाचे उमेदवार वामन कांबळे यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रचार फेरी दरम्यान उमेदवार चंद्रकांत होरे व वामन कांबळे यांनी शिरोळ तालुक्यातील घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला। विकास, पारदर्शकता व लोककल्याण हे भाजपचे धोरण जनतेसमोर मांडत मतदारांचे आशीर्वाद मागण्यात आले। गावातील समस्या, विकासाच्या अपेक्षा व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांशी संवाद साधून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उमेदवारांनी सांगितले। यावेळी चंद्रकांत होरे व मानव कांबळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये सुनील होरे, किशोर लंगोटे, आशिष पाटील, आप्पाराव साळुंके यांच्यासह शिरोळ गावातील चेअरमन प्रताप पाटील, कैलास पाटील, प्रसाद जाधव, गुंडेराव जाधव, गणेश जाधव, बाळू जाधव, रमजान तांबोळी, झटिंग कदम, अजित जाधव, पवन जाधव, दत्ता जाधव, सौदागर पुंडे, अमर पाटील आदी मान्यवर व कार्यकर्त्यांचा सहभाग होता। प्रचार फेरी दरम्यान गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले। भाजपच्या घोषणा देत प्रचार फेरी मार्गक्रमण करत होती। अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या। महिलांपासून युवकांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी प्रचार फेरीत सहभाग नोंदवून भाजपच्या प्रचाराला बळ दिलं। यावेळी बोलताना उमेदवार चंद्रकांत होरे म्हणाले की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून शिरोळ व परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण व शेती संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाईल। तर वामन कांबळे यांनी स्थानिक विकासासाठी नागरिकांच्या सहकार्याने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला। एकूणच शिरोळ येथे काढण्यात आलेली ही प्रचार फेरी भाजपच्या ताकदीचे दर्शन घडवणारी ठरली असून आगामी निवडणुकीत भाजपला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला।